जय शिवराय मित्रांनो, भटकंती विथ विवेक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी विवेक आपलं सर्वांचं स्वागत करतोय। तर आपली आजची भटकंती आहे आपल्या कर्जत तालुक्यातील एक ऐतिहासिक असा वारसा ज्याला 2100 वर्ष म्हणजे साधारण इसवी सन पूर्व 100 वर्षाचा इतिहास आहे अशा कोंढाणे लेणी इथे आपण आलेलो आहोत। या लेण्यांचा इतिहास तसा फार जुना आहे। इथे आपल्याला 8 लेणी बघायला भेटतील, त्यानंतर शिलालेख आहेत, पाण्याची कुंड देखील आहेत। तर आजच्या या प्रवासाला आपण सुरुवात करतोय आणि या कोंढाणे लेणीमुळे आपल्याला समजतं की आपल्या कर्जत तालुक्याला एक किती मोठा असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। तर नक्कीच आता पावसाळ्याचे दिवस आहेत, आपण आज निसर्ग सौंदर्य अनुभवता इतिहास सुद्धा अनुभवूया। तर चला जाऊया आपण आणि निसर्गासोबत इतिहास अनुभवूया। जय शिवराय। आमच्या प्रवासाची सुरुवात झाली बाईक रायडिंगने आणि आम्ही येऊन पोहोचलोय कर्जत येथे। तुम्ही जे समोर बघताय ते आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच अशी विठ्ठल मूर्ती आणि विठ्ठलाचं दर्शन घेऊन आम्ही पुढील प्रवासाला सुरुवात केली। कर्जत ते कोंढाणे लेणी हे साधारण 14 किलोमीटरचं अंतर आहे, जे तुम्ही बाईक किंवा शेअरिंग टॅक्सीने सुद्धा पार करू शकता। शेअरिंग टॅक्सी तुम्हाला कोंढाणा गावामध्ये सोडते, तेथून तुम्ही पुढचा प्रवास करू शकता। जर तुम्ही एक बिगिनर लेवल ट्रेकर असाल किंवा वन डे ट्रेक प्लॅन करत असाल तर कोंढाणा लेणी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असू शकते। गुगल मॅपच्या मदतीने तुम्ही कोंढाणा लेणीच्या स्टार्टिंग पॉइंट पर्यंत पोहोचू शकता आणि उल्हास नदीच्या साईडने आम्ही येऊन पोहोचलोय कोंढाणे लेणी ट्रेकिंगच्या स्टार्टिंग पॉइंटला आणि येथून आपल्या मुख्य ट्रेकला सुरुवात होते। ट्रेकिंगचं अंतर हे साधारण 1.5 किलोमीटर आहे, जे तुम्ही अर्ध्या तासामध्ये पार करू शकता, कारण ट्रेकिंगची डिफिकल्टी ही एकदम इझी आहे। च्या ट्रेकला आपण सुरुवात केले आणि आज माझ्यासोबत सह्याद्री ट्रेकर्सचं कोणीच नाहीये। आज माझ्यासोबत आहे माझा मित्र, कॉलेजचा मित्र अजय, विवेक आणि किशोर। तर आम्ही चौघांनी आजचा हा ट्रेक दुपारी चालू केलाय। तर बघूया किती मिनिटांमध्ये आपण पोहोचतोय लेण्यांच्यापर्यंत। तर तुम्ही माझ्या मागे एक बोर्ड बघताय, तर वरती लेण्यांकडे जाण्यासाठी अशा खुणा केलेल्या आहेत की या बाजूला लेण्यांकडे जाण्याचा रस्ता आहे। तर आपण आहे तो मार्ग फॉलो करूया आणि लेण्यांच्यापर्यंत पोहोचू। वन विभागाने इथे झाडे लावलेली आहेत, फक्त त्यांना उन्हाळी पाणी कोण घालेल त्याची शाश्वती नाहीये। लावायचं काम केलेलं आहे, हा फोटो काढापुरते। रस्त्याने जाताना तुम्हाला अनेक ओढे नाले दिसतात, त्यामधले आम्हाला पहिला ओढा लागलाय। पावसाचा पाणीच नाही त्याच्यामुळे ओढा वाटतच नाही येतो, हे एकदम नकुसा पाणी आहे, नकुसा। जो मार्ग तुम्ही बघताय हा सरळ राजमाचीचा स्टार्टिंग पॉइंट आहे। इथून तुम्ही राजमाचीचा ट्रेक स्टार्ट करू शकता आणि त्याच्या थोडे डाव्या बाजूला तुम्ही कोंढाणे लेणी बघू शकता। इथून तुम्ही राजमाचीला पोहोचू शकता। तर तुम्ही इथे बघू शकता
माहितीपट दिलेला आहे, भारतीय पुरातत्व खात्यातर्फे लावण्यात आलेला आहे. येथे लेणीची पूर्ण माहिती दिलेली आहे आणि ज्या 2 शिलालेखांच्या आधारावरती ही लेणी किती वर्ष जुनी आहे हे शोधलं. त्या शिलालेख इथे तुम्ही बघू शकता. आणि इथून पायऱ्या लागतात. हे दगडात कोरलेलं एक विशाल शिल्प, किती अद्भुत नजारा आहे. पाऊस देखील पडतोय. इसवी सन 100 म्हणजे साधारण 2100 वर्षापूर्वी इथे ही अद्भुत कलेचा नमुना बनवला गेलाय. आपण जी समोर लाकडी कमान बघतोय ती अंदाजे 2000 वर्षापूर्वीची आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की ही कोंढाणी लेणी किती पुरातन आहे. आता आपण जो लेणे बघतोय याला चैत्यगृह म्हणतात आणि हे लेणी क्रमांक 1 आहे, ज्याची लांबी सुमारे 22 मीटर आणि रुंदी तशी बघायला गेली तर 8 मीटर आहे आणि जी उंची आहे ती 8.5 मीटरची आहे. इथे आपण एक स्तूप बघतोय जे जीर्ण अवस्थेमध्ये, याची अवस्था खूप जीर्ण झाली आहे. इथे आपल्याला एक ब्राह्मी लिपीतील 2 ओळींचा शिलालेख आढळतो, ज्यावर नोंद आहे की कुचिकाचा पुत्र मयक्ष याने या लेणीसाठी दान दिले होते. कोंढाणे लेणी परिसरात काही बोर्ड्स लावलेले आहेत, ज्यांनी आपल्याला लेण्यांचं पावित्र्य राखण्याची विनंती केलेली आहे. इथे आपण धम्मलिपी सुद्धा बघू शकता. मी आता जे बघताय ते लेणे क्रमांक 2 आहे, म्हणजे विहार, ज्याचे खांब पूर्णपणे तुटलेले असून जीर्ण अवस्थेत आहे. तुम्ही विहारामध्ये बघू शकता प्रत्येकी बाजूला 6 अशा एकूण 18 खोल्या आहेत. आता आपण येऊन पोहोचलोय लेणी क्रमांक 3, जे मुख्य विहाराच्या उपलेण्यांनाच लागून आहे. या लेण्यात एकूण 8 खोल्या आहेत आणि आपल्याला 2 खिडक्या बघायला मिळतात. इथे कोणतेही नक्षीकाम नाहीये, कारण लेण्यांची बरीच पडझड झालेली आहे. लेणी क्रमांक 4 आपण बघतोय, ज्यामध्ये 2 खोल्या असून त्यात आपण 2 ओटे बघायला मिळतात. लेणी क्रमांक 5 आणि 7 यांची खूप मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे.
आपण जे बघतोय ते आहे पाण्याचा कुंड. पावसाळी इथे खूप पाणी असतं, त्यामुळे नक्कीच काळजी घ्या. आणि येथूनच धबधब्याच्या खालून दिसतोय सुंदर असा नजारा, जो तुम्ही तुमच्या डोळ्यांमध्ये सामावू शकता. मित्रांनो, इतिहासाची पानं उलटताना आपण जर कोंढाणे लेण्यांबद्दल जर माहिती बघितली तर या लेण्या कोणी बांधल्या याच्याबद्दल निश्चित अशी माहिती नाही आहे. पण तेव्हा पुरातन कालामध्ये कल्याण आणि सोपारा ही फेमस अशी बंदरं होती आणि त्यांचा व्यापार मुख्यतः बोरघाटामार्गे व्हायचा. आणि येणाऱ्या जाणाऱ्या व्यापाऱ्यांनी आश्रय दिल्यामुळे आणि त्यांनी देणग्या दिल्यामुळे या लेण्यांची निर्मिती करण्यात आली. पण कालांतराने बोरघाटामार्गे होणारी वाहतूक ही हळूहळू कमी झाली आणि व्यापाऱ्यांचा जो आश्रय होता तो कमी झाल्याने या लेण्या बुडकलीस आल्या आणि त्यानंतर या लेण्यांची आज अवस्था अत्यंत जीर्ण आहे. मला आपली आजची व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय शिवराय.